हो, आम्ही एकादशीला मटण खातो. मग काय फरक पडला? लोक घरात गणपती बसवतात आणि पाठीमागे काय काय करून खातात. नमस्कार मंडळी, मी मुंबईची रेखा. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही बरे आहात. तर झालं असं ना की कॅलेंडर बघितलंच नाही आणि आता श्रावण पण सुरू होतो आहे, त्याच्यामुळे मग 2च दिवस होते ना, संडे आणि एक वेनसडे, 2च दिवस भेटणार होते खाण्यासाठी. नंतर महिनाभर मग उपवासच होता. आणि काय फरक पडतो खाल्ले तर? लोक किती काय काय, लोक वार नाही पडत, मंगळवारी खातात, शनिवारी खातात. आता हा तर संडे होता, एकादशी होती म्हणून काय झालं. आणि लोक मी अशी बघितली आहेत ना की ज्यांच्या घरामध्ये गणपती असतो ना, गणपती एका रूममध्ये असतो आणि पाठीमागच्या घरामध्ये जाऊन मच्छी मटण बनवून खातात. अशी भरपूर लोक मी बघितलेली आहेत डोळ्यांनी माझ्या. तर असं मटण आणलं मस्त, दोघी ओला आणि सुकं बनवलं. मिस्टरना सुकं खूप आवडतात, तर ओला आणि सुकं 2 टायमाचं बनवून ठेवलं होतं. आणि मी ना दुसऱ्या दिवशीचं जेवणसुद्धा मी आदल्या दिवशीच करून ठेवते. तुम्ही असं करता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता प्रत्येकाची जेवण बनवण्याची पद्धत आहे ना वेगळी आहे. तर मी ते मिरचीचा ठेचा बनवून घेतला होता, कारण मला दुसऱ्या दिवशी जरा बाहेर जायचं होतं. म्हटलं दुसऱ्या दिवसात जेवण आदल्या दिवशीच बनवून घ्यावं संध्याकाळी. मग मस्त मिरच्या भाजल्या, लसूण, शेंगदाणे थोडेफार आणि ग्लासामध्येच त्याला मस्त असं चेचून घेतला. आणि ठेचा तर खरंच खूप छान लागतो, म्हणजे माझ्या मुलांना पण आवडतं. मी तिखट नाही करत, फिक्कच करते. आमचं जेवण काय 1 ते 2 मिरचीचं जेवण असतं, कारण मुलगी लहान असल्यामुळे मग तिला वेगळं बनवा. ती नाही खात म्हणून तिला जेवणातलं जेवण त्यासाठी 1 ते 2च मिरचीचं असतं. ठेचा वगैरे करून झाला, साईडला ठेवला. आपण म्हटलं आता इकडे कढी करून घ्यावी. दही आणलं होतं. मोस्ट ऑफ मी घरीच दही लावते, तांब्या भरून दही लावलेलंच असतं, अर्धा 1 किलोचं. पण आज आहे ना दही लावायला भेटलंच नाही, कारण दूध पण आणायचं कंटाळा, पाऊस चालू होता. म्हटलं जाऊ दे. मग ते दही वगैरे घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ, मीठ टाकलं. प्रत्येकाची जेवण बनवण्याची पद्धत वेगळी, कढी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी, मला माहिती आहे. कोणी बेसन पीठ टाकतं, कोणी नाही टाकत, पण मी ना थोडासा घट्टपणा यावं म्हणून टाकते. इकडे ना पातेल्यामध्ये कढीपत्ता, जिरं, राई, लसूण छान असं तळखू दिलं त्याला. आणि त्याच्यानंतर ते बॅटर केलं होतं, ते बॅटर त्याच्यामध्ये ओतून दिलं. थोडीशी हळद टाकली आणि चिंच असेल तर चिंच टाकायची, कोकम असला तर कोकम टाकायचं. थोडंसं आंबटपणा यायला, कारण हे दही ना काय एवढं आंबट नसतं दुकानातलं. ते काय रात्री लावतात आणि सकाळी लगेच विकायला दुकानात ठेवतात. दही पण आता एवढं नाही. तुकाराम मुंडे साहेब आल्यापासून सगळ्या गोष्टीची चवच बदललेली आहे. जे प्रोडक्ट होते ना आधीचे, जे भेसळयुक्त प्रोडक्ट होते त्याला चव आहे, आणि जे आता ओरिजिनल प्रोडक्ट बनतात आहे ना त्याला अजिबात चव नाही. एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल, किती काय काय बंद झाले. आता सध्या त्यांच्या रडारवर एकच आहे, चायनीज. खरंच हे चायनीज आयटम आहे ना बंद व्हायला पाहिजे, कारण बाहेर कॉलेजला जाणारी मुलं सगळं तेच काहीतरी खाऊन येतात घरी, आणि ते खरंच आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही आहे. तर इकडे कढीसुद्धा बनवून झाली होती. कढी मी जास्त काही मिक्स करत नाही, कारण मग ते फुटते ना, आणि मीठ पण टाकत नाही मी बनवताना. मीठ टाकली की मग ती फुटते असं म्हणतात. त्याच्यानंतर मी ते उतरवून घेतलं आणि म्हटलं आता इकडे आपण कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊया, कारण ठेचा अजून अर्धवटच होता. कांदा आणि टोमॅटोशिवाय ठेचायला चव नाही. आता कांदा आणि टोमॅटो मी का टाकते, मिरच्या जर तिखट असेल ना तर मग थोडंसं कांदा टोमॅटो टाकला की त्याचा तिखटपणानं जातो, कमी होतो. म्हणून मग इथे कांदा टोमॅटो गॅसवर ठेवलं. आणि त्याच्यानंतर इकडे बघा किचन माझं किती घाण झालं होतं. किचनचा वटा कसा छोटा आहे ना, त्याच्यामुळे इकडे सगळं क्लीन करून घेतलं. आणि माझे 2 मोबाईल, मला मोबाईल जवळच लागतो. फोन आला गेला एक तर मग घरामध्ये संडेचं नुसतं टीव्हीचा आवाज असतो, गाणी वगैरे असतात, आणि मग आवाज येत नाही फोन आला गेला तर. मग किचन वगैरे क्लीन करून घेतलं. आणि मग मस्त याच्यावर कांदा टोमॅटोवर आहे थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे मीठ टाकल्याच्यानंतर काय होतं की ते नरम होतं, लगेच होतं. आता बऱ्याचशा अशा घरगुती टिप्स आहेत. जेव्हा आपण डाळ वगैरे शिजत टाकतो ना कुकरला वगैरे, तर कुठलाही डाळ शिजत घालताना अर्धा तास आधी तुम्ही ते पाण्यात भिजत घालून ठेवा, लगेच 2 शिट्टीमध्ये होते. कुठलंही कडधान्य जर तुम्हाला भिजत घालायचं असेल ना, त्याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाका, म्हणजे लवकर भिजतं आणि त्याला कोंबसुद्धा फुटतात. आणि एका शिट्टीमध्ये चणा मसाला आहे ना, चण्याला किती आपल्याला वेळ लागतो, 6 ते 7 शिट्ट्या लागतात. पण नाही, माझा चणा घरी मी फक्त 2 शिट्ट्यांमध्ये करते, कारण त्याच्यात जेव्हा आपण बेकिंग सोडा टाकतो ना तेव्हा धान्य लवकर फुगतं आणि शिजतंसुद्धा लवकर. बऱ्याचशा अशा घरगुती टिप्स आहेत, ते तुम्हाला हळूहळू नक्की देईनच मी. आणि इकडे ठेचाची वगैरे तयारी पूर्ण झाली. ठेचाच म्हणजेच घरात सगळ्यांना आवडतो, मिस्टरांना पण, मला पण, मुलांना पण, कारण फिक्क्या मिरच्याच्या असतात ना. डब्याला काही कमी पडलं ना, भाजी वगैरे नसेल तर तेव्हा मी मिरचीच देते. आणि त्याच्यानंतर मग इकडे मी थोडंसं त्याच्यामध्ये 6 फ्लेटची पावडर टाकून घेतली, जे म्हणतात ना 6 फ्लेट्सला मराठीमध्ये काय म्हणतात,
जवस काहीतरी म्हणतात, आता मला आठवतच नाही ते. तर हे 6 प्लेटची पावडर मी काय वापरते की ते हार्टसाठी चांगलं असतं ना, कोलेस्ट्रॉल वगैरे कमी होतं, रक्तपुरवठा व्यवस्थित होतो, म्हणून ते पावडर मी करून ठेवते आणि थोडी थोडी जेवणामध्ये वापरते. ओमेगा फॅटी म्हणजे ओमेगा 3 जास्त असतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इकडे कढीमध्ये मीठ टाकून घेतलं नंतर आणि एक चिंच टाकून घेतली आणि इकडे ठेचा, याच्यामध्ये ठेचा ना ओबडधोबडच कुटायचा आहे, जास्त बारीक नाही करायचं, जास्त बारीक चटणीसारखं काही चांगलं नाही लागत. आणि कोथिंबीर दाबून घालायची, कारण कोथिंबीर स्वस्त आहे सध्या. स्वस्त म्हणजे काय, सगळ्याच पालेभाज्या महागच झाल्या आहेत आता. मी आज भाजी शाळेत मुलीला घेऊन गेली आणि भाजी आणली ना, तर 25 रुपये पाव भेंडी आणली, 50 रुपये पाव वाटाणा आणला. काय घेण्यासारखं अजिबात नाही. गरिबाला कापायचं कसं ना बरोबर माहिती आहे, पण खरंच धंद्यामध्येच पैसा आहे. धंदा म्हणजे भाजीचा, कुठलाही धंदा करा तुम्ही, पण भाजीच्या धंद्यात खरंच खूप पैसा आहे, एवढं मी ऑब्झर्व केलेलं आहे. इकडे माझा भात पण झाला होता, ठेचा मस्त डबा वगैरे डब्यात काढून घेतला, डब्बा पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून दिला. चला मग बाय बाय. तुम्हाला माझं जेवण कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. काही चुकलं असेल तर माफ करा, सुधारणा करेन. तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला ॲडवाईस देऊ शकता. थँक्यू.